फुटबॉल खेळात भारतात करिअर शक्यच नाही असं ज्यांना वाटतं त्यांना मुंबईतल्या एका मुलानं जोरदार प्रत्युत्तर दिलंय। कारण झोपडपट्टीत राहणाऱ्या प्रतीक शिंदेने केवळ इच्छाशक्तीच्या जोरावर अमेरिकेत फुटबॉलचं प्रशिक्षणही मिळवलंय आणि आता तिथल्याच एका क्लबशी करार करून तो तिथं व्यावसायिक फुटबॉलही खेळणार आहे। आपणही पाहूया प्रतीकचा हा चेंबूर ते ह्यूस्टन असा दमदार प्रवास। फुटबॉल हा गेम असा आहे की सर्वजण खेळू शकतात, पण खूप इझी आहे बघायला, पण खूप हार्ड आहे खेळायला। स्टार्टिंगला रोनाल्डोला पाहिलं होतं खेळताना, त्याच्या फ्री स्टायलिंग बघून तर मला खूप म्हणजे क्रेज आला फुटबॉलचा। सेंटर मिडफील्डच मला आवडतो खूप। मला पण असं कोणत्यातरी मोठ्या लेवलला खेळायचं आहे, इंग्लंडमध्ये, दुसऱ्या कोणत्या ला लिगामध्ये, असं स्पेनमध्ये। इकडे जेव्हा 40-50,000 लोकांसमोर खेळतो तर अजून मजा येते। आपला भारताचा एक फुटबॉलपटू आणि तोही फक्त 17 वर्षांचा अमेरिकेत प्रोफेशनल फुटबॉल खेळायला जाणार आहे असं जर मी तुम्हाला म्हटलं तर तुमचा विश्वास बसेल या बातमीवर। पण आता तुम्हाला विश्वास ठेवावाच लागेल, कारण प्रतीक शिंदे आत्ता आपल्या बरोबर आहे आणि त्याचा मुंबई टू ह्यूस्टन हा प्रवास आज आपण बघणार आहोत। प्रतीकला फुटबॉलची गोडी कधी लागली हे आता त्यालाही आठवत नाही, पण एक मात्र खरं, आवड आहे म्हणून फक्त टीव्हीवरच्या मॅच तो पाहत नाही, तर स्वतः फुटबॉल खेळण्याचं आणि तेही रोनाल्डो सारखा खेळण्याचं स्वप्न त्याने बाळगलं। 24 आवर्स मधले 12 आवर्स तर कोच सोबतच असतो। मला एकदम म्हणजे जसे माझे वडील नाहीत तर मला हे पूर्ण सपोर्ट करतात आणि गाईड करतात माझ्या लाईफमध्ये। घरची परिस्थिती गरिबीची, त्यामुळे मोठी सुरुवात शक्यच नव्हती। त्यामुळे जवळच्याच मैदानावर प्रतीकचा फुटबॉल प्रवास सुरू झाला। पहाटे 5ला रोकडे मैदान गाठायचं आणि वैभव सरांच्या तालमीत दुपारपर्यंत फुटबॉलची ड्रिल्स। दुपारी शाळा झाली की संध्याकाळी पुन्हा फुटबॉल, असा प्रतीकचा दिनक्रम सुरू झाला। तसं म्हणजे जसं माझा क्रेज वाढत गेलं तसं अजून म्हणजे हे म्हणजे मला जिद्द लागली की करणार आता मी काहीतरी फुटबॉलमध्ये, आणि हाच माझा करिअर आहे। वयही प्रतीकच्या बाजूने होतं आणि फुटबॉलमध्ये काहीतरी करायची जिद्द होती, त्यामुळे त्याच्या वैभव सरांनीही त्याच्यावर मेहनत घेतली। प्रतीक इज स्पेशली मेड फॉर फुटबॉल ओनली। बेसिकली त्याचं डिटर्मिनेशन बघितलं आहे, त्याचं डेडिकेशन बघितलेलं आहे स्पोर्ट्सच्या याच्यामध्ये, आणि स्पेशली फुटबॉलसाठी तर म्हणजे तो इतका क्रेझी, म्हणजे तुम्ही जर बोलाल की उठता झोपता खाता पिता जर तुम्ही बोलाल की फक्त फुटबॉल फुटबॉल। नैसर्गिक गुणवत्ता आणि सरांची तालीम याच्यामुळे प्रतीकचं फुटबॉल रोकडे मैदानापुरतंच सीमित राहिलं नाही, आणि वेळेवर माहिती काढून त्यानुसार पावलं उचलल्यामुळे प्रतीकनं भारताच्या अंडर-15 टीमसाठी ट्रायलही दिली आणि त्याची निवडही झाली। तर नाही सर, मला खेळायचं, खेळलो नाही तर मला झोप येणार नाही, झोप आली नाही तर मी परत जास्त आजारी पडेल, म्हणून मला खेळू द्या सर। मग प्रतीक कधीही काय झालं तर तो ऑनफील्ड नेहमी असायचा। प्रतीकच्या खेळाला कलाटणी मिळाली ती तिकडेच। अंडर-15 वर्ल्ड कप खेळायला तो स्वीडनला गेला आणि जागतिक फुटबॉलची कवाडं त्याला तिथेच उघडी झाली, कारण त्याच्या खेळावर अमेरिकेच्या कोचचं लक्ष गेलं। खूप मोठा अचीवमेंट होती ती आमच्यासाठी। तिकडे खूप स्काउट्स आलेले, त्यातले एक ब्रेंडन कीज होते, त्यांना खूप आवडला गेम माझा, आणि मी त्यावेळेस खूप यंग होतो, छोटा होतो, 14-15 इयर्स असेल, तेव्हा मला त्यांनी स्वतःहून कॉन्ट्रॅक्ट ऑफर केला। आणि 2 वर्षांपूर्वी चक्क अमेरिकेत प्रशिक्षण घेण्याची संधी प्रतीकला मिळाली। चेंबूरच्या झोपडपट्टीत राहणाऱ्या प्रतीकसाठी ही आयुष्याला मिळालेली मोठी कलाटणी होती, आणि खर्चाची कठीण गणितं सोडवल्यावर तो अमेरिकेला रवानाही झाला। प्रतीक व्यावसायिक फुटबॉल खेळणार हे तेव्हाच स्पष्ट झालं। ह्यूस्टन हरिकेन्सला वाटलं की मी अजून चांगला खेळू शकतो त्यांच्या क्लबमध्ये, आणि मी यंगेस्ट प्लेअर असणार आहे, आणि फर्स्ट इंडियन इंटरनॅशनल झालं तर त्यांना चांगलं वाटलं। तर मी आता ह्यूस्टन हरिकेन्सला NPSL खेळणार आहे आणि TPSL, जी टेक्सास प्रीमियर सॉकर लीग आहे। फक्त 17 वर्षांचा प्रतीक एव्हाना 2दा अमेरिकेत जाऊन गॅल्व्हन्स्टन स्टोन पायरेट्स टीमकडून प्रशिक्षण घेऊन आलाय, पण यावेळी तो जाणार आहे एक फुटबॉलपटू म्हणून। ह्यूस्टन हरिकेन्स या टीम बरोबर करार करून टेक्सास प्रीमियर लीग आणि MPSL या 2 लीगमध्ये तो खेळणार आहे। ह्यूस्टन हरिकेन्सनं त्याची लाडकी रोनाल्डोची 7 नंबरची जर्सी त्याला देऊ केली आहे, त्यामुळे प्रतीक खुश आहे। 15व्या वर्षीत स्वीडन आणि नंतर अमेरिकेला जायला मिळालं हे ऐकल्यावर वाटेल प्रतीक खूप नशीबवान आहे, पण ह्या संधीचं सोनं करण्यासाठी त्यांनी काय मेहनत घेतली आहे हे जर बघायचं असेल तर आपल्याला सुरुवात त्याच्या घरापासून करावी लागेल। येताय त्याच्या घरी?
प्रतीकला फुटबॉलचं वेड याच घरात लागलं आणि फुटबॉलची सुरुवातही इथंच झाली हे बघून खरंही नाही वाटणार. कारण आजही प्रतीकचा फुटबॉल करार प्रत्यक्षात येईपर्यंत घरात कमावणारी आहे एकटी त्याची आई आणि तिचं उपजीविकेचं साधन म्हणजे धुणी भांडी. पण प्रतीक आणि त्याच्या दोन्ही बहिणींना स्वप्न बघायला तिने अडवलं नाही. काही म्हणजे खर्च माझ्या मॅडम लोकांनी काही दिला, काही इथल्या लोकांनी मदत केली पहिल्यांदा गेला तेव्हा. आणि पहिले कपडे तर म्हणजे असे दुसऱ्यांचे घालून त्यांनी सिलेक्शन त्याचं झालेलं आहे. प्रतीक अमेरिकेला जाणार म्हणून त्या हुरळूनही जात नाहीत की तो दूर जाणार म्हणून त्यांना काळजीही नाही. दुसऱ्यांसाठी पण काहीतरी करावं, आपल्या इंडियातनं चाललंय म्हणल्यावर आपल्या इंडियासाठी काय करावं. त्यांची एकच इच्छा आहे की प्रतीक जिथे फुटबॉल शिकला तिथे भारतात त्यानं परत यावं आणि आपल्या माणसात फुटबॉलचा प्रसार करावा. मिळालेल्या संधीचं सोनं करायचं असेल तर त्यासाठी जिद्द आणि मेहनतीची जोड ही हवीच आणि त्याच्या जोरावरच प्रतीक आज इथपर्यंत पोहोचलाय. प्रोफेशनल फुटबॉलपटू होण्याचं स्वप्न तो आज पूर्ण करू शकतोय. त्याच्या पुढच्या प्रवासाला आपण शुभेच्छा देऊया आणि पुढचा प्रवास आपण फॉलो करूया. जय महाराष्ट्रवर व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल निर्मळसह रुजुता लुकतुके, जय महाराष्ट्र, मुंबई. खेळामध्ये वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची. तुम्ही पाहत रहा जय महाराष्ट्र.